काहीतरी झणझणीत खायची इच्छा होते, मग काय करावं बरं? तर त्यासाठी आज मस्त अशी आपण ही झणझणीत आणि तर्रीदार मिसळ बनवतोय. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी साधारण 2 मोठ्या वाट्या इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ती आपण सुरुवातीला शिजवून घेऊया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये ही सगळी मटकी आपल्याला घालायची आहे. तुम्ही एका भांड्यामध्ये सुद्धा ही शिजवून घेऊ शकता. मी इथे कुकरला शिजवून घेते. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि मीठ घालायचं आहे आणि इथे साधारण 4 ते 5 मोठ्या वाट्या इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि इथे आता कुकरला मी 2 शिट्ट्या देणार आहे. तर एकीकडे आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारं वाटण तयार करूया. तर एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा असा उभा लांब चिरून घेतलेला आहे. कांदा थोडासा परतून झाला, त्याचा रंग बदलला म्हणजे लाल करून घ्यायचा आणि त्यानंतर 1 वाटी इतकं सुकं खोबरं घातलेलं आहे. मिसळ करण्याकरता आपल्याला सुकं खोबरंच वापरायचं आहे. आता इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं त्यामध्ये घातलं आहे आणि छान असं हे सगळं आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, कांदा खोबरं आलं लसूण व्यवस्थित असं आपलं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे मी. त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. इथे पहा, मी हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. छान अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. एकीकडे आपल्या कुकरला 2 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. कुकरची वाफ जिरलेली आहे आणि मी झाकण काढून बघते. मस्त अशी आपली मटकीसुद्धा छान अशी शिजलेली आहे. आता आपण फोडणी करूया. तर त्यासाठी कढईमध्ये साधारण 3 मोठे चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे. थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घालायचं आणि आता एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून ह्यामध्ये घालायचा आहे. कढीपत्ता घालते. कढीपत्ता मी कांदा घातल्यानंतर घातला आहे, कारण मग कढीपत्ता तेलात घातलं ना तर तेल असं उडतं, म्हणून मी आता पहिले कांदा घातला आणि नंतर कढीपत्ता घातला आहे. कांदा छान 2 मिनटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. त्यामुळे मिसळ आपण करतोय ना ते रंग असा मस्त येतो. तर इथे छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि आता इथे मी हा सवाईचा कोल्हापुरी मिसळ मसाला वापरते. ह्या मसाल्याने मिसळ अगदी मस्त अशी चविष्ट होते. तुम्हाला याऐवजी कुठलाही मसाला म्हणजे मिसळ मसाला वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालू शकेल. पण या सवाई मिसळ मसाल्याने एकदा नक्की करून पहा, मिसळ अगदी मस्त होते. तर छान असं तेलामध्ये मसाले परतून झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी हे सगळं वाटण घातलेलं आहे आणि छान असं याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, छान असं हे मसाला परतून झालेला आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण जी मटकी शिजवून घेतली होती कुकरला ती ह्यामध्ये घातली आहे. एकदा छान असं सगळं मिक्स करून घेतलं चमच्याने. थोडासा मसाला मिक्सरच्या भांड्याला लागला होता, त्यामुळे थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि साधारण 4 वाट्या इतकं परत गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर इथे गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. चवीनुसार मीठ घातलं. आपण सुरुवातीलासुद्धा मटकी शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता अंदाजाने आणि बेतानेच मीठ घालायचं आहे. छान असं परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता रंग किती मस्त असा आलेला आहे. एक 10 मिनिटांनी अशी उकळी आलेली आहे. चमच्याने एकदा परत अशी हलवून घेतली आणि त्यानंतर 5 मिनिटाकरता आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे. तर 5 मिनिटांनी पहा, मी झाकण इथे काढलेलं आहे. छान अशी आता तर्रीसुद्धा यायला लागलेली आहे. मी गॅस बंद केला आहे. व्यवस्थित अशी मटकी आपण आधी शिजवूनसुद्धा घेतली होती. आता गॅस बंद केला आणि त्यावर छान अशी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मी पहा, रंग पहा तुम्ही किती सुरेख आला आहे. 5 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवते आणि नंतर आपण वाढायला घेऊयात. तर इथे पहा, मी हे झाकण काढलेलं आहे आणि आपली मस्त अशी तर्रीदार झणझणीत मिसळ तयार झालेली आहे.
फरसाण, कांदा, लिंबू सगळं घ्यायचं आणि मस्त अशी मिसळ ही खायची. करायला अगदी सोपी आणि झटपट अशी ही मिसळ होते. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.